नमस्कार बालमित्रांनो, मी ज्ञानदा. आज की नाही मी तुम्हा सर्वांना एक छान अशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. गागोदे नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात मोजकी घरे होती. त्यातील एक घर विनूचे होते. त्यांच्या घराच्या मागे परसात आंब्याची फणसाची फार मोठी झाडे होती. उन्हाळ्यात त्या झाडांना फळे येत असत. उन्हाळ्यात ती झाडे फळांनी भरून गेली. एके दिवशी विनूने आईकडे हट्ट धरला. आई, दे ना ग मला त्यातील फणस काढून, मला त्यातील गरे खायचे आहेत. आई विनूला म्हणाली, अरे विनू, थांब जरा, किती घाई करशील. आधी त्या फणसांना नीट वाढू दे, त्यांना पिकू दे, मग मी तुला ते काढून दे. विनू म्हणाला, ठीक आहे. काही दिवसांनी ती फणसे वाढली, पिकली. मग आईने त्यातील एक फणस काढले आणि ते कापले. त्या घरांना छान असे द्रोणात ठेवले. आई विनूला म्हणाली, जा बरं विनू, हा द्रोण शेजाऱ्यांकडे नेऊन दे. विनूने तो द्रोण शेजाऱ्यांकडे नेऊन दिला. दुसरा द्रोण आईने विनूच्या हातात दिला आणि आई विनूला म्हणाली, जा बरं विनू, हा द्रोण गावकऱ्यांना नेऊन दे. असे घरोघरी द्रोण पोचवून झाले. पण विनूला काय मात्र आतापर्यंत द्रोण मिळालाच नव्हता. विनू फार रागवला आणि आईला म्हणाला, काय ग आई, तू असं काय करतेस? माझ्याच घरातली, माझ्याच परसातली, माझ्याच झाडावरची फळे तू आधी दुसऱ्यांना दिलीस आणि मला मात्र शेवटी दिलीस, का ग असं? आईने विनूला जवळ घेतली आणि समजावून म्हणाली, हे बघ विनू, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस असतो. विनू म्हणाला, ठीक आहे. विनू आनंदाने गरे खाऊ लागला. बरं का, हा विनू म्हणजेच विनोबाजी भावे होते. गोष्टीचे तात्पर्य आहे, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. धन्यवाद. तुम्हा सर्वांना माझी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.